आग्रा भेट व सुटका. मुलांनो, पुरंदरच्या तहामध्ये ज्या अटी धरल्या होत्या त्यामध्ये एक अट अशीही होती की शिवाजी महाराजांनी मुघलांच्या आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना मदत करावी. आणि या अटीनुसार पुरंदरच्या तहानंतर लगेचच जयसिंहाने आदिलशाही विरुद्धची मोहीम हाती घेतली. ही मोहीम हाती घेतल्यानंतर शिवाजी महाराज हे मिर्झा राजे जयसिंह यांच्याबरोबर आदिलशाहीच्या मोहिमेवर निघाले. मात्र काही कारणास्तव ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळेला शिवाजी महाराजांना आपण काही काळ या दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असे जयसिंहांना वाटले. याच्या मागे त्याचं काही हेतू होता. तो हेतू असा होता की जर आपण शिवाजी महाराज ही जर दक्षिणेच्या राजकारणात राहिले तर शिवाजी महाराज गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि आदिलशहा हे सर्व एकत्र येऊन मुघलांविरुद्ध आपला लढा उभारतील आणि त्यापासून मुघलांचं संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांना आपण दक्षिणेच्या राजकारणापासून काही काळ तरी बाजूला ठेवावे असं जयसिंह व औरंगजेब बादशहा यांनी असा विचार केला. आणि या विचाराला अनुसरून शिवाजी महाराजांना दक्षिणेच्या राजकारणापासून दूर कसे ठेवता येईल यासाठी मिर्झा राजे जयसिंह यांनी शिवाजी महाराजांनी आग्र्याला जावे असा प्रस्ताव त्यांनी शिवाजी महाराजांसमोर ठेवला. शिवाजी महाराज आग्र्याला जाण्याची त्यांची इच्छा नव्हती, कारण की औरंगजेब सारखा क्रूर बादशहा तिथे आग्र्याला त्यांच्या राज्यात जाणे म्हणजे महाराजांच्या जीविताला धोका होता हे त्यांना ठाऊक होते. पण तरीसुद्धा केलेल्या तहानुसार आणि जर आपण औरंगजेब बादशहाला भेटण्यासाठी गेलो तर तिथून आपल्याला दक्षिणेची सुभेदारी मिळवता येईल. त्यानंतर आपण दक्षिणेमध्ये त्या मुघलांचं सगळं साम्राज्य, संपत्ती, सैन्य वापरून आपण दक्षिणेमध्ये आपला साम्राज्य विस्तार करून स्थिर स्थावर होता येईल हा विचारसुद्धा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून त्यांनी आग्रा येथे जाण्याचे मान्य केले. त्यानुसार शिवाजी महाराज हे आपल्या निवडक आणि जीवास जीव देणारे मावळे सोबत घेऊन तसेच आपला 8 वर्षाचा पुत्र संभाजी महाराज यांना सोबत घेऊन ते आग्र्याच्या दिशेने निघाले. मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवाजी महाराजांना जिथे स्वतःच्या प्राणाची खात्री नव्हती की आपण सुरक्षित आग्र्याहून परत येऊ किंवा नाही, अशा वेळेला त्यांनी आपला एवढा लहान अशा पुत्राला सोबत का नेलं असेल, तर त्यामागे काही कारण होतं. पुरंदरच्या तहामध्ये जेव्हा पुरंदरचा हा तह झाला, या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांचा मनसबदार मांडलिक राजा स्वीकार न करता ते स्वतंत्र राहिले आणि त्यांनी आपला पुत्र संभाजी महाराज, राजपुत्र संभाजी महाराज यांच्यासाठी त्यांनी मनसबदारी घेतली होती. आणि म्हणून संभाजी महाराज हे औरंगजेबाचे मनसबदार असल्यामुळे त्यांना आग्र्याला सोबत घेऊन जाणे हे आवश्यक होते. आणि म्हणून शिवाजी महाराज हे संभाजी महाराजांना सोबत घेऊन आग्र्याच्या दिशेने निघाले. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दिशेने निघाले तेव्हा स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी, स्वराज्याचा कारभार हा राजमाता जिजाबाई, मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार आणि प्रतापराव गुर्जर सरनोबत यांनी स्वराज्याची संपूर्ण राजकारभार यांनी सांभाळला. शिवाजी महाराज बराच लांबचा प्रवास करून, सुमारे 1000 मैलाचा प्रवास करून शिवाजी महाराज हे आग्र्याच्या दिशेने निघाले आणि आग्र्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका सराय म्हणजे धर्मशाळा या ठिकाणी त्यांचं आदल्या दिवशीचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी औरंगजेब बादशहा यांचा 50वा वाढदिवस आग्रा येथील किल्ल्यावर साजरा करण्यात येणार होता आणि म्हणून त्यानिमित्ताने दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज हे आग्रा येथे पोहोचतील आणि औरंगजेबाची भेट घेतील असे ठरले होते. मात्र शिवाजी महाराज एवढा लांबचा प्रवास करून आग्रा येथे पोहोचले तरीसुद्धा त्यांच्या स्वागतासाठी कोणीही मनसबदार, सुभेदार हे कोणीही पुढे न येता, कारण की एका राजाचा
शिवाजी महाराज हे स्वतंत्र छोटा जरी असेल प्रदेश पण स्वतंत्र राजे होते आणि म्हणून अशा या राजाचा सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी अगदी त्याच हुद्द्याच्या व्यक्तीने समोर यायला हवे होते, मात्र असे झाले नाही. शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आग्रा या ठिकाणी जाऊन औरंगजेबाला भेटणार होते, मात्र दुसऱ्या दिवशीही शिवाजी महाराजांना नेण्यासाठी कोणीही आले नाही. ही सर्व जबाबदारी मिर्झा राजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला निघाले होते त्यावेळेला त्यालाही औरंगजेब बादशहाबद्दल सर्व जानकारी असल्याने त्याने आपला मुलगा रामसिंग यांना वारंवार पत्रांमार्फत कळवले होते की शिवाजी महाराज हे माझ्या सांगण्यावरून आग्रा येथे येत आहे. त्यावेळेला शिवाजी महाराजांची सर्व जबाबदारी ही आपली आहे. शिवाजी महाराजांना कोणताही दगाफटका होणार नाही. त्यांचा सर्व मान सन्मान हे सर्व राखणे ही आपली जबाबदारी आहे, हे वारंवार त्यांनी आपल्या पुत्राला सांगितले होते. आणि म्हणून जेव्हा रामसिंग हा शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाणार, मात्र त्याच वेळेला औरंगजेब बादशहाने रामसिंह यांची नेमणूक ही आग्र्याच्या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी केली आणि त्यामुळे रामसिंग हा शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाऊ शकला नाही. म्हणून शिवाजी महाराजांना आणण्यासाठी त्यांनी आपल्या मुन्शीला पाठवले. जेव्हा शिवाजी महाराजांना आणण्यासाठी स्वागतासाठी एक मुन्शी आलेला पाहून शिवाजी महाराज तिथेच त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र आता काय करणार म्हणून शिवाजी महाराज हे आग्र्याच्या दिशेने निघाले. शिवाजी महाराज आणि औरंगजेब बादशाह यांची भेट दिवाने आम या ठिकाणी होण्याचे ठरलेले होते. मात्र शिवाजी महाराजांना आणण्यासाठी झालेला उशीर यामुळे दिवाने आममधील सर्व कार्यक्रम, त्यांच्या वाढदिवसाचा सर्व कार्यक्रम आटपून दुपार झालेली होती आणि म्हणून औरंगजेब बादशाह हा दिवाने आममधून दिवाने खासमधील आपला कामकाज पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले होते. शिवाजी महाराज जेव्हा दुपार उलटून आग्र्यामध्ये पोहोचतात त्यावेळेला ते सरळ दिवाने खासमधील औरंगजेबाची भेट घेण्यासाठी ते जातात. शिवाजी महाराज एवढा दूरचा प्रवास करून आल्यानंतर जेव्हा ते दिवाने खासमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला त्या औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही, त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही आणि त्यांना अगदी तुच्छतेची वागणूक मिळाली. औरंगजेब बादशहाच्या मनामध्ये याचं अजून एक कारण असं सुद्धा होतं की औरंगजेब बादशहाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल इतका दरारा होता, इतकी प्रचंड भीती होती की त्याने जेव्हा शिवाजी महाराज आपल्याला भेटण्यासाठी येणार आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या, कारण की अफजल खानासारखा बलाढ्य सरदाराला जेव्हा शिवाजी महाराजांनी फाडून टाकले होते, शाहिस्ते खानासारख्या मनसबदाराची जेव्हा त्यांनी 3 बोटे कापली होती, या सगळ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे औरंगजेब बादशहाच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली होती. आणि म्हणून शिवाजी महाराज आपल्या सभागृहामध्येही प्रवेश केल्यानंतर ते आपल्याला दगा करतील ही भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अनेक त्यांचे शौर्याचे पराक्रम, की शिवाजी महाराज 40 फुटापर्यंत उंच उडी मारतात असे त्यांनी पराक्रम ऐकलेले होते. आणि म्हणून जेव्हा तो शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी येतील त्यावेळेला औरंगजेब बादशाह हा 20 फूट उंच असणाऱ्या सिंहासनावर जाऊन तो विराजमान झालेला होता. एवढंच नव्हे तर त्याने आपल्या जवळ 5 शस्त्र जवळ ठेवलेली होती स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. तसेच एवढेच नाही तर त्याने 2000 अंगरक्षक हे त्याच्या अवतीभोवती जमा करून ठेवलेले होते. यावरूनच आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांचा शौर्याचा, पराक्रमाचा किती दरारा, किती भीती ही औरंगजेबाच्या मनामध्ये ठासून भरलेली होती हे आपल्याला लक्षात येतं. पण जेव्हा शिवाजी महाराज दिवाने खासमध्ये प्रवेश करतात तेव्हा औरंगजेबाकडून फक्त नजर वर करून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जात नाही, त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली जात नाही आणि त्यांच्या सेवकामार्फत शिवाजी महाराजांना 3 नंबरच्या रांगेमध्ये जो पंचहजारी मनसबदार होता जयसिंह यांच्या मागे त्यांना उभं केलं जातं. या सर्व प्रकारावरून शिवाजी महाराज प्रचंड संतापतात, कारण की
त्यांचा पुत्र संभाजी महाराज हे त्यांचे मनसबदार होते. शिवाजी महाराज हे स्वतंत्र राजे होते आणि म्हणून त्यांचा सन्मान हा त्याच प्रकारे व्हायला हवा होता. मात्र असं झालं नाही. तरी शिवाजी महाराज शांत असतात. दिवाने खासमध्ये काही खास सन्मान चालू होते. त्यामध्ये तिथे आलेले राजे, तिथे आलेले इतर मनसबदार यांना सन्मानाची वस्त्र देऊन त्यांचं स्वागत केलं जात होतं. यामध्ये शिवाजी महाराजांचा असा कोणताही सन्मान झाला नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या सिंहाप्रमाणे तिथे सिंहगर्जना केली आणि सिंहगर्जना ही ऐकल्यानंतर त्या दिवाने खासमध्ये जमलेले जे इतर सुभेदार होते, इतर मनसबदार होते, इतर सरदार होते, या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की ज्या औरंगजेब बादशहासमोर कुणाची डोळे वर करण्याची हिंमत होत नव्हती, त्या औरंगजेब बादशहासमोर शिवाजी महाराजांनी सिंहगर्जना केलेली होती आणि सगळेजण या कृत्याने अवाक झाले. आणि शिवाजी महाराज तिथून सिंहगर्जना करून आपला संताप तिथे व्यक्त करून ते तडकाफडकी या दिवाणी खासमधून निघून गेले. निघून जात असताना त्यांनी औरंगजेब बादशाला कोणत्याही प्रकारचा मुजरा नमस्कार न करता ते तिथून सरळ निघून गेले. मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग यांनी शिवाजी महाराजांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवाजी महाराज ज्या ठिकाणी थांबले होते, ज्यांचा निवास जिथे होता, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांच्यावर खडा पहारा, चारही बाजूंना सैन्याची गस्त घालण्यात आली. आणि या नजरकैद म्हणजे काय मुलांनो, तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांच्या सैन्याचं हे लक्ष असे आणि ती इत्तंभूत म्हणजे प्रत्येक माहिती ही औरंगजेब बादशहापर्यंत पोहोचवली जात असे. यालाच नजरकैद असे म्हणतात. तर नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. आता शिवाजी महाराजांना हे कळून चुकले होते की आता आपल्याला आग्र्यातून बाहेर पडणे हे काही सोपे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपल्यासोबत जीवास जीव देणारे जे मावळे आणलेले होते त्यांना एक एक करून आग्र्यातून बाहेर पाठवण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी औरंगजेब बादशाहकडून आपला फौजफाटा इथून कमी करण्यासाठी परवाना मिळवला आणि तो परवाना घेऊन इथून बरेचसे त्यांचे निवडक सहकारी हे स्वराज्याच्या दिशेने परत पाठवण्यात आले. शिवाजी महाराज हे बराच काळ त्या नजरकैदेमध्ये तिथे होते. त्यानंतर त्यांनी शिताफीने ज्या ठिकाणी शिवाजी महाराज हे निवास करत होते त्या ठिकाणाहून दररोज मिठाईचे पेटारे भरून हे आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जात होते. आणि असंच एके दिवशी शिवाजी महाराज हे दिवसभर झोपून होते. आणि म्हणूनच हिरोजी फर्जंद हे जेव्हा बाहेर जाण्यासाठी निघाले त्यावेळेला सैन्यांनी त्यांना विचारपूस केली. त्यावेळेला हिरोजी फर्जंद यांनी सांगितले की महाराज हे आजारी आहेत आणि म्हणून मी त्यांच्यासाठी औषध आणायला चाललेलो आहे. हे सगळं ऐकल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज दिवसभर झोपलेले आहेत हे सगळं पाहिल्यानंतर त्या सैन्याची, त्या पहारेदारांची सुद्धा खात्री पडली की शिवाजी महाराज आजारी आहेत. आणि नंतर काही काळानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे त्या मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसून त्या निवासस्थानातून ते बाहेर पडले आणि शिवाजी महाराजांच्या जागेवर हिरोजी फर्जंद हे काही काळ तिथे झोपून होते. शिवाजी महाराज जेव्हा मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसून त्या निवासस्थानाच्या बाहेर जेव्हा आग्र्यातून जेव्हा ते बाहेर पडले त्यावेळेला ते सरळ स्वराज्याच्या दिशेनं न निघता हे मथुरेच्या दिशेने निघाले. कारण की त्यांना माहीत होतं मुघलांचं साम्राज्य एवढं मोठं आहे की ते सहज आपल्याला पुढे पकडतील आणि म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी शिवाजी महाराज हे संभाजी महाराजांना घेऊन मथुरेच्या दिशेने निघाले. जेव्हा 18 तासपर्यंत ही बातमी मुघल सरदारांना किंवा मुघल सैन्याच्या लक्षातच आली नाही की शिवाजी महाराज हे संभाजी महाराजांना घेऊन इथून बाहेर निसटले आहेत. जेव्हा हे 18 तासानंतर त्यांच्या लक्षात आले त्यावेळेला औरंगजेब बादशहाने 2.5 लाख सैन्याला शिवाजी महाराजांच्या मागावर त्यांना शोधण्यासाठी हे पाठवले. मात्र शिवाजी महाराज शिताफीने आग्रा सोडून मथुरेच्या दिशेला निघाले होते.
तिथे त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेला काही काळ थांबण्यास सांगितले व स्वतः शिवाजी महाराज हे आपल्या काही सहकाऱ्यांसह राजगडावर येऊन पोहोचले. आग्र्याला शिवाजी महाराजांचा मुक्काम हा 99 दिवसांचा होता. ते आग्र्याला 99 दिवस त्यांचं वास्तव्य होतं. 99 दिवस ते नजरकैदेमध्ये राहिले आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी आग्र्यामधून आपली सुटका करून घेतली त्यावेळेला ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये 1000 मैलांचा प्रवास करून ते राजगड या ठिकाणी पोहोचले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत मुलांनो, तो म्हणजे मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा. जेव्हा शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटका करून आल्यानंतर आग्र्यात घडलेला सर्व प्रसंग आणि झालेला अपमान हे सगळं पाहिल्यानंतर महाराजांना मुघलांबरोबर लगेच संघर्ष नको होता, पण तरीसुद्धा आपला झालेला अपमान महाराज हे विसरलेले नव्हते आणि म्हणून पुरंदरच्या तहानुसार मुघलांना दिलेला प्रदेश, आपले 23 किल्ले हे परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते आणि त्यासाठी महाराजांनी एक व्यापक आणि धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला त्यांनी आपल्या निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून वेगवेगळ्या किल्ल्यांवर ते किल्ले परत मिळवण्यासाठी पाठवले, तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्नर आणि अहमदनगर या ठिकाणी असणाऱ्या मुघल प्रदेशावर त्यांनी हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे असे हे धोरण होते. यानुसार त्यांनी मुघलांच्या प्रदेशांवर हल्ले केले आणि पुढे एका पाठोपाठ म्हणजे महाराजांनी मुघलांच्या जुन्नर आणि अहमदनगर या प्रदेशावर हल्ला केल्यानंतर तेथील मुघल सैन्य आणि मुघल सरदार हे त्या जुन्नर आणि अहमदनगरच्या प्रदेशामध्ये गुंतलेले असताना इकडे महाराजांनी पाठवलेल्या वेगवेगळ्या सैन्यांच्या तुकड्यांनी जे किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते, मुघलांच्या ताब्यातील किल्ले हे परत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. अशा प्रकारे आपल्या मावळ्यांनी एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटण्याचे ठरवले, कारण की स्वराज्य चालवण्यासाठी ही संपत्तीची आवश्यकता असते आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी परत एकदा सुरतेवर स्वारी करण्याचं ठरवलं. जेव्हा ते सुरतेवर गेले, सुरतेची लूट केली आणि सुरतेची लूट करून ते जेव्हा परत स्वराज्याकडे परत येत होते त्यावेळेला ते लुटीचं साहित्य सोबत घेऊन येत असताना आपल्या चांदवडजवळ मुघलांचा सुभेदार दाऊद खान यांनी चांदवडजवळ शिवाजी महाराजांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि चांदवडपासून तर दिंडोरी वणी इथपर्यंत त्याने शिवाजी महाराजांच्या पाठलाग करत असताना दिंडोरी वणी या ठिकाणी शिवाजी महाराज आणि दाऊद खान यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला आणि या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी वणी दिंडोरीची लढाई जिंकल्यानंतर मोरोपंत पिंगळे या मावळ्याने आपल्या नाशिकजवळील त्र्यंबकगड म्हणजेच ब्रह्मगिरी हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईमध्ये महाराजांच्या मुघलांविरुद्धचे ही जी चढाईची धोरण होतं, या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, प्रतापराव गुर्जर आणि मोरोपंत पिंगळे इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमांचे वर्णन, शिवाजी महाराजांची ही जी मोहीम होती या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने, आपण पहिल्या पाठात बखरकार म्हणजे काय याची माहिती अभ्यासलेली आहे. तर शिवाजी महाराजांचं जीवन हे ज्या बखरीमधून ज्या साहित्यातून माहिती होतं ती कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने शिवाजी महाराजांच्या या कार्याचे वर्णन, या कामगिरीचं वर्णन हे चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली अशा शब्दांमध्ये त्यांनी वर्णन करून ठेवलेले आहे. याचा अर्थ असा होतो मुलांनो की महाराजांनी 4 महिन्यात 27 गड ताब्यात घेऊन मोठे कार्य करून आपले नाव गाजविले. तुम्हाला आठवतंय मुलांनो, शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहानुसार औरंगजेब बादशहाला 23 किल्ले दिले होते.
मात्र शिवाजी महाराजांनी 4च महिन्याच्या कालावधीमध्ये 27 किल्ले हे परत मिळवले आणि येत्या पुढील काही काळामध्ये त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये 200 पेक्षा जास्त किल्ल्यांचा समावेश झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा हा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. मुलांनो, शिवाजी महाराज सतत 30 वर्षांपासून अविश्रांत परिश्रमातून त्यांनी मराठी साम्राज्याचं निर्मिती केली होती. मराठी साम्राज्य ते स्थापन करत होते, साकार करत होते. पण तरीसुद्धा स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे हे आवश्यक होतं. कारण की त्या काळात भारतामध्ये अनेक लहान मोठे राज्य, त्या लहान मोठ्या राजांच्या अंतर्गत मांडलिक राजे तसेच इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच इत्यादींच्या वसाहती होत्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं स्वतंत्र असं राज्य निर्माण केल्यानंतर हे स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे हे सगळ्यांना माहीत व्हावं, हे स्पष्ट व्हावं, यासाठी या स्वराज्याला अधिकृतता आणि सगळ्यांची मान्यता प्राप्त होणे हा आवश्यक होतं. आणि यासाठीच महाराजांनी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 मध्ये विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक हा करून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे एक छत्रपती झाले होते. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. या चित्रात आपण पाहतोय मुलांनो की गागा भट्ट या विद्वान पंडिताच्या हस्ते महाराजांनी आपला राज्याभिषेक रायगड या ठिकाणी करून घेतला. सार्वभौमात ते स्वराज्याचे एक छत्रपती झाले. त्यांनी आपल्या सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले होते. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. बघा मुलांनो, या ठिकाणी वरच्या चित्रांमध्ये आपल्याला सोन्याची नाणी आणि खालच्या चित्रांमध्ये चांदीची नाणी ही पाहावयाला मिळत आहेत. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे जेव्हा इतर राज्यातील राजांशी जेव्हा त्यांचा पत्रव्यवहार होत असे तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस ही श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी म्हणून संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणत. कारण की मुलांनो, जसं आजच्या काळात आपल्या मराठी भाषेमध्ये काही इंग्रजी शब्द ही रूढ झालेली आहेत, जसं टेबल, फ्रीज, मिक्सर, सायकल या शब्दांसाठी मराठीमध्ये ही शब्द आपण सर्रासपणे वापरत असतो. या शब्दांसाठी मराठी शब्द कोणते हे लवकर आपल्याला उमजत नाही. अगदी त्याच प्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात फारसी शब्दांचा वापर आपल्या भागात जास्त प्रमाणात होत होता आणि म्हणूनच या फारसी शब्दांना पर्यायी अशा संस्कृत शब्द असणारा एक शब्दकोश शिवाजी महाराज यांनी तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणतात. या शब्दांचा पुढील काळात वापर होऊ लागला. यातील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. जसं किताब या फारसी शब्दासाठी पदवी या शब्दाचा वापर केला जाऊ लागला. फरमान या शब्दासाठी राजपत्र, जामीनसाठी प्रतिभूती, हालीसाठी सांप्रत, माझीसाठी पूर्व, फिलहाल या शब्दासाठी तात्काळ, अशा वाहवासाठी उत्तम, अशा अनेक फारसी शब्दांसाठी संस्कृत भाषेतील शब्दांचा वापर हा केला जाऊ लागला. ही सर्व माहिती राज्य व्यवहार कोश या ग्रंथांमध्ये लिहिली गेली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होती. ती सामान्य अशी घटना नव्हती. कारण की आपण जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये राजाचा मुलगा हा राजा होत असतो, हे सर्व मान्य आहे. पण शिवाजी महाराजांना मिळालेले राज्य हे त्यांना वंश परंपरेने मिळालेले नव्हते,
तर त्यांनी आपल्या कर्तृत्वावर, आपल्या जिद्दीवर आणि आपल्या शौर्यावर या स्वराज्याची निर्मिती केलेली होती. आणि म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना ही मानली जाते. या घटनेचे महत्त्व सांगत असताना कृष्णाजी अनंत सभासद हे आपल्या बखरीमध्ये लिहितात, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. म्हणजे मराठी राजाने जो छत्रपती झाला ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. यानंतर महाराजांनी अल्पावधीतच म्हणजे 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. मुलांनो, शिवाजी महाराजांना राजा हे पद कोणी दिले नव्हते, तर त्यांनी ते स्वतः निर्माण केलेले होते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केल्यानंतर त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन हे बनवण्यात आलेलं होतं. तुम्ही या चित्रामध्ये शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहू शकतात. हे भव्य सिंहासनाच्या 8 दिशांना रत्नजडित स्तंभ होते. बघा, तुम्हाला या ठिकाणी 8 दिशांचे 8 स्तंभ तुम्हाला पाहता येतील. हे 8ही स्तंभ रत्नजडित होते. हे सिंहासन 32 मन सोन्याचा वापर करून आणि रत्नांनी जडवलेले असे हे सिंहासन होते. मुलांनो, 32 मन म्हणजे 144 किलो. आजच्या वर्तमान काळामध्ये 1 मन म्हणजे 40 किलो हे होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 32 मन म्हणजे 144 किलो सोन्याचं हे रत्नजडित सिंहासन त्यांनी बनवून घेतलेलं होतं. बघा मुलांनो, त्या काळामध्ये आपल्या भारतीय प्रदेशामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा दोन पद्धतीच्या धर्मकृत्य ही चालत होती. आणि त्यामुळे वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक हा शिवाजी महाराजांनी गागा भट्ट यांच्या मार्फत करून घेतलेला होता. मात्र 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तांत्रिक पद्धतीने सुद्धा आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता. अशा प्रकारे वैदिक आणि तांत्रिक या दोन्ही धर्मकृत्याच्या परंपरांप्रमाणे त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी आपला राज्याभिषेक हा करून घेतला होता. आता युवराज संभाजी माहीत आहे का तुम्हाला? युवराज संभाजी राजे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र हे शिवाजी महाराजांचा ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला संभाजी महाराज हे 17 वर्षांचे होते. फक्त 17व्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेतला बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केलेले आहे. हे वर्णन त्यांनी स्वतः पाहिले होते, स्वतः अनुभवलेले होते. अशा या अनुभवावर आधारित त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. म्हणजे या ग्रंथाची प्रामाणिकता अधिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना कोणत्याही प्रकारचं वजन माप न करता, न मोजता विपुल असं धन देऊन, तसेच वस्त्र, हत्ती, घोडे यांचेही मोठ्या प्रमाणात दान करून संतुष्ट करण्यात आले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती ही चारही दिशांना काय 10 दिशांना छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही विस्तारली गेली. शिवाजी महाराजांचा हा जो राज्याभिषेकाचा विधी रायगडावर पार पडला हा काही कमी खर्चिक नव्हता. त्यासाठी त्यांना सुमारे 1 कोटी एवढा खर्च आला होता. महाराजांची एवढा खर्च करण्याची इच्छा नव्हती, पण एक राजा म्हणून त्यांना तो खर्च हा करावा लागला. मुलांनो, रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो 1674 मध्ये झाला त्यासाठी झालेला मोठ्या प्रमाणात झालेला खर्च यामुळे स्वराज्याच्या तिजोरीवर ताण पडलेला होता. आणि स्वराज्याच्या तिजोरी भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांना दक्षिणेच्या मोहिमेची आवश्यकता भासू लागली. आणि म्हणून राज्याभिषेकानंतर म्हणजे 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षानंतर 1677 मध्ये ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
दक्षिणेची मोहीम हाती घेतल्यानंतर ते सर्वप्रथम गोवळकोंडा, हैदराबाद जवळ असणाऱ्या गोवळकोंडा, कुतुबशाहीमधील गोवळकोंडा या किल्ल्यावर गोवळकोंड्यात जाऊन त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे त्यांनी मैत्रीचा तह केला. यानंतर शिवाजी महाराजांनी कर्नाटकामधील बंगळुरू, होसकोटे, तामिळनाडूमधील वेल्लोर, जिंजी इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. जिंकलेला प्रदेशाचा कार्यभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक ही करण्यात आली. मुलांनो, शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिणेची मोहीम हाती घेतली त्यावेळेला दक्षिणेत असणाऱ्या कुतुबशाहीशी त्यांची मैत्री संबंध प्रस्थापित झालेले होते. आदिलशाहीशी त्यांचे कोणत्याही प्रकारचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले नाही. परंतु मुघलांनी केलेल्या स्वारीनंतर आदिलशाहीची मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांना आदिलशाहीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नव्हती. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडू राज्यातील तंजावर या ठिकाणी त्यांचे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात, कारण की शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं कार्य हे प्रचंड मोठं होतं, ते काही थोडं नव्हतं. आणि अशा या मोठ्या स्वराज्याच्या कार्यामध्ये आपलाही कुणी जवळचा व्यक्ती असावा आणि म्हणून आपल्या सावत्र बंधूने आपल्या या स्वराज्याच्या कार्यभारात सहभाग घ्यावा अशी महाराजांची खूप इच्छा होती. मात्र महाराजांना आपल्या या विचारामध्ये यश मिळाले नाही. काही दिवसानंतर व्यंकोजी राजांच्या मृत्यूनंतर तंजावरचे जे काही राजे होते, नंतर त्या व्यंकोजी राजांच्या पाठ परंपरेवर आलेल्या तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची मोठ्या प्रमाणात जोपासना केली. तेथील हा जो सरस्वती महल आपल्याला या चित्रांमध्ये दिसतोय, हा सरस्वती महल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेमध्ये जिंजीचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर अशा प्रकारे मुलांनो, जेव्हा शिवाजी महाराज दक्षिणेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील आपल्या नाशिक जिल्ह्यातील साल्लेर या किल्ल्यापासून तर दक्षिणेमध्ये जिंजीपर्यंत या चित्रामध्ये तुम्ही पाहतायत ती एक किल्ल्यांची माळच त्यांनी निर्माण केली. आणि शिवाजी महाराजांनी साल्लेरपासून जिंजीपर्यंत निर्माण केलेल्या या किल्ल्यांच्या माळेमुळे स्वराज्य एक बलाढ्य आणि मजबूत अशी स्वराज्याची निर्मिती होऊ लागली. शिवाजी महाराजांच्या या होणाऱ्या कार्यामुळे औरंगजेब बादशहा चा अधिक तळफळाट हा होत होता. दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व प्राप्त झाले. कारण की शिवाजी महाराजांनी हा जो जिंजीचा किल्ला जिंकून घेतलेला होता, भविष्यामध्ये जेव्हा मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसलेला होता, तेव्हाचे त्या काळाचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र हे सोडावं लागलं आणि त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्याचा आश्रय घेतला आणि तेथून ते आपल्या स्वराज्याचा कारभार हे चालवत होते. यामुळे या प्रसंगावरून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती हे आपल्या लक्षात येते की भविष्यात त्यांच्या राजपुत्राला म्हणजेच राजाराम महाराजांना सुरक्षिततेसाठी या जिंजी किल्ला हा उपयोगी ठरला. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणेकडे होते त्यावेळेला औरंगजेबाच्या राक्षसी आक्रमणातून स्वराज्य हे तावून सुलाखून बाहेर पडले होते. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज या विशेष गुणांचे दर्शन आपल्याला त्यांच्या चारित्र्यातून प्राप्त होत असते. म्हणजे आपण त्यांचं जर प्रत्येक कार्य पाहिलं, प्रत्येक कृती जर पाहिली तर प्रत्येक कृती करण्यामध्ये आपण आग्र्यातून सुटकेचा प्रसंग पाहिला, मुघलांवर आक्रमण करण्याची त्यांची नीती पाहिली की एकाच वेळेला
मुघल सैन्यावर आक्रमण करायचं, मुघल ठाणे मोडीत काढायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे किल्ले ताब्यात घ्यायचे, अशी ही शिवाजी महाराजांची रणनीती जी असायची. महाराजांची दूरदृष्टी, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज, या गुणांचं त्यांचं दर्शन या जिंजीच्या किल्ल्यावरून आपल्याला लक्षात येत असते. शिवाजी महाराजांचं हा दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर थोड्याच अवधीत म्हणजेच 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी एवढ्या मोठ्या स्वराज्याची निर्मिती केली होती. शिवाजी महाराजांना जर अजून जास्त आयुष्य लाभलं असतं तर संपूर्ण भारतात त्यांच्याच काळात हे साम्राज्य पसरलं असतं. मात्र दैवाच्या मनात काही वेगळंच होतं आणि अशा या महान राजाला फक्त वयाच्या 50व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि स्वराज्याची अपरिमित अशी हानी झाली आणि एका महान युगाचा अस्त झाला. रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे. हीच ती शिवाजी महाराजांची समाधी. अशा प्रकारे मुलांनो, आपण या पाठामध्ये शिवाजी महाराजांनी आयुष्यभर मुघलांशी कशा प्रकारे लढा दिला, मुघलांचं बलाढ्य असं राज्य त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये अस्तित्वात होतं, अशा बलाढ्य राजाशी सुद्धा त्यांनी 2 हात करून आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य कसं अबाधित निर्माण केलं याची माहिती आपल्याला या पाठातून होते. धन्यवाद.